आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुलेकडे कुठल्याही प्रकारची सत्ता वगैरे नव्हती. ते सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करत होते. तसं शाहू महाराजांचं नाही. शाहू महाराज या व्यवस्थेमध्ये म्हणजे ही जी हिंदू धर्माची वर्ण जाती व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये वावरणारे आणि त्याच व्यवस्थेमध्ये राहून तिच्याशी थोडाफार गरज आली तेव्हा संघर्ष करून आपला अधिकार ज्यांनी मिळवला ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या कुळातले, त्यांच्या लिनिएजमधले शाहू महाराज आहेत. म्हणजे ते त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ते क्षत्रिय आहेत. त्यांना राजा होण्याचा अधिकार आहे, राज्य चालवण्याचा अधिकार आहे. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपण चर्चा करीत आहोत शाहू महाराजांच्या संदर्भातली. शाहू महाराजांची आध्यात्मिकता आणि शाहू महाराजांचं लोकाभिमुख समाजकारण असं म्हणूयात, याच्याबद्दल आपण बोलत होतो. आणि त्यात कोणत्या कोणत्या लोकांचा आणि कोणत्या कोणत्या संस्थांचा म्हणूयात, आपण घडीवर संघटनांचा म्हणूयात, हरकत नाही, सहभाग होता हे सगळं प्रकरण जे काही झालं ते घडवण्यामध्ये. तर आपण असं पाहिलं की एका बाजूला सत्यशोधक समाज आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेला. दुसरीकडे आर्य समाज आहे. याच्यावर थोडं बोलू आपण आणि मग पुढे जाऊ. कसं आहे की महात्मा फुले यांनी अशी एक भूमिका घेतली. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा फुलेकडे कुठल्याही प्रकारची सत्ता वगैरे नव्हती. ते सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे जात वगैरे गोष्ट आपण बाजूला ठेवून जर विचार केला तर. तसं शाहू महाराजांचं नाही. शाहू महाराज या व्यवस्थेमध्ये म्हणजे ही जी हिंदू धर्माची वर्ण जाती व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये वावरणारे आणि त्याच व्यवस्थेमध्ये राहून तिच्याशी थोडाफार गरज आली तेव्हा संघर्ष करून आपला अधिकार ज्यांनी मिळवला ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या कुळातले, त्यांच्या लिनिएजमधले शाहू महाराज आहेत. म्हणजे ते त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ते क्षत्रिय आहेत. त्यांना राजा होण्याचा अधिकार आहे, राज्य चालवण्याचा अधिकार आहे. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. मग एकदा हे जर मान्य केलं, क्षत्रियत्व मान्य केलं, तर बाकीच्या गोष्टी मग मान्य कराव्या लागतात. मग ब्राह्मण मान्य करावा लागतो वर्ण म्हणून, वैश्य मान्य करावा लागतो आणि शूद्र सुद्धा आहे असं मान्य करावं लागतं. म्हणजे कसं त्याला वागवायचं हा वेगळा मुद्दा आहे, लक्षात घ्या. कारण ते सगळीच्या सगळी व्यवस्था मोडणे काही राजाच्या काळात सुद्धा त्याच्या हातात नसतं. मग ते जिथे आहेत तिथे त्यांना कसं सामावून घेता येईल, त्यांना कसं वागवता येईल समतेने, याच्यात कौशल्य त्या काळातल्या राजे लोकांचं म्हणा किंवा साधू संतांचं वगैरे वगैरे ते असायचं. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न खूप केलेला आहे ते कर्तव्य. तर मुद्दा असा की मग या ठिकाणी काय दिसतं आपल्याला त्यांच्या संदर्भामध्ये की त्यांच्याकडे एक सत्ता आहे. फुल्यांकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही. म्हणजे त्यांच्या स्वतःकडे नाही आणि ते ज्या वर्ण जातीमध्ये होते तिच्याकडे सुद्धा नाहीये. त्यामुळे फुल्यांकडे गमावण्यासारखं काहीच नाही. हा एक मुद्दा आपण लक्षात घ्या. ते मार्क्सचं प्रसिद्ध वाक्य आहे की कामगारांना उद्देशून त्यानं त्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की तुम्ही एकत्र या, तुम्हाला गमावण्यासारखं काहीच नाही तुमच्या पायातल्या शृंखला सोडल्या तर. तशा प्रकारची भूमिका, कारण हे सगळे वंचित, सगळे डिप्राइव्ड अशा प्रकारचे लोक होते. त्यामुळं त्यांना असं स्वतःला सुद्धा जुगारून द्यायचं, उधळून लावायचं त्या कॉजवरती आपल्या, त्यांच्यासाठी ते शक्य होतं. शाहू महाराजांची गोष्ट वेगळी. शाहू महाराजांच्याकडे ऑलरेडी काहीतरी आहे आणि त्या सगळ्याचा त्याग करून काहीतरी नव्याने उभारायचं किंवा जे कुणी असं नवं उभारतायत त्यांच्या गोष्टी सगळ्या मान्य करून तिथे जायचं, हे त्यांना प्रॅक्टिकली सुद्धा परवडलं नसतं. म्हणून मग त्यांनी काय भूमिका घेतली की ज्योतिराव फुल्यांचा जो विचार आहे समतेचा तो मान्य आहे सगळा, परंतु आणि तेवढ्यापुरता सत्यशोधक समाज मान्य आहे. पण मग जेव्हा त्या समतेच्या विचाराचं प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करायची, ती त्यांना त्यांच्या चौकटीत करायचं त्यांनी ठरवलं, स्वतःच्या चौकटीमध्ये, की जी ती सत्यशोधक समाजाची चौकट असणार नाही, की ज्या चौकटीमध्ये मराठी शूद्र आहेत. हा तो मुद्दा आहे. मग त्यांनी काय केलं तर तेवढ्यापुरतं त्यांनी पहिल्यांदा आर्य समाजाचा आश्रय घेतला.
मी आता त्यांच्या आध्यात्मिक याच्याबद्दल बोलत नाही, लक्षात घ्या. त्यांनी जे सामाजिक त्यांचं जे प्रयोजन आहे ते कसं साध्य केलं. त्यांनी आर्य समाजाचा काय म्हणतात त्याला आश्रय घेतला, कारण आर्य समाजानं हिंदू धर्मात असलेल्या ज्या काही रूढी आहेत चुकीच्या, वाईट, अमुक तमुक, म्हणजे अस्पृश्यता असेल, जातीभेद असतील, स्त्रियांना शिक्षणापासून वगैरे वंचित ठेवणं ते असेल, तर त्याच्या विरुद्ध भूमिका आर्य समाजाने घेतली आणि ती प्रचलित हिंदू धर्माच्या चौकटीत त्यांना मांडता येणं जमणार नव्हतं, कारण तो कसा होता हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी वैदिक युगाकडे जाण्याची घोषणा केली, की त्या काळामध्ये जी समाजरचना होती ती आयडियल, आणि तिथून आपण घसरलो, खाली आलो. का घसरलो, का खाली आलो, तर परकीय आक्रमण वगैरे 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 अशा पद्धतीने आर्य समाजाची, स्वामी दयानंदाची मांडणी होती. आणि म्हणून त्यांना त्या अर्थाने ती समता मान्य होती. म्हणजे मग एकीकडे सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्यधर्म असलेला, पण सार्वजनिक सत्यधर्माचा स्वीकार शाहू महाराजांनी केलेला नाही कुठेच. दुसरा आर्य समाज आहे की जे त्यांच्या त्या स्वतःच्या पोझिशनला ते मानवणारं होतं. आणि असे आणखीही काही राजे होते त्या काळाचे संस्थानिक की ज्यांनी आर्य समाजाचा आश्रय घेतलेला होता आणि ज्यांचे शाहू महाराजांशी बरे संबंध होते. हा एक मला मुद्दा आपल्या पुढे सांगवायचा आहे. आणि मग आता आणि त्याच्यात काही गरज नाही, लक्षात घ्या. कसं आहे की तुम्ही ज्या वेळेला एक कुठली तरी टोकाची भूमिका घेता, त्याला तुम्ही काही नाव द्या, पुरोगामित्व म्हणा किंवा काय व्हॉटेवर, निधर्मीपणा म्हणा, त्याच्यात तुम्हाला मग तो आर्य समाज सुद्धा टाकावं वाटू लागतो. तसं नाहीये. तसं जर असतं तर स्वतः ज्योतिराव फुल्यांनी स्वामी दयानंदांच्या त्या मिरवणुकीमध्ये भाग घेतला नसता. पुण्यामध्ये जेव्हा स्वामी दयानंद आले तेव्हा दयानंदांची मांडणी खरं म्हटलं तर हिंदू धर्माला पोषक होती, भले त्याला ती हिंदू म्हणत नसतील. दयानंदांच्या मुळे उत्तरेकडे परधर्मियांची आक्रमणं थोपवता आली. तसे त्यांचे हिंदू धर्मावरती उपकार आहेत. पण पुण्यातल्या तो जो एक गट होता, प्रतिगामी म्हणू शकतो आपण त्याला आज, वगैरे वगैरे, किंवा सनातनी म्हणूयात, कर्मठ म्हणूयात, काही म्हणा, त्याला ते मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी दयानंदांच्या वरती बहिष्कार घालायचं ठरवलं. इतकंच नव्हे तर दयानंदची जेव्हा मिरवणूक निघाली, म्हणजे खरी चांगली मिरवणूक, हत्तीवरून वगैरे वगैरे, तर तिचं विडंबन करणारा एक दुसरी मिरवणूक त्यांनी काढली होती. आणि त्या मिरवणुकीमध्ये दयानंदांच्या मिरवणुकी म्हणजे दयानंदांना संरक्षण मिळावं यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये न्यायमूर्ती राजडे होते, त्याच्यामध्ये महात्मा फुले होते. राजड्यांच्या किंवा गंगारामभाऊ म्हस्के यांच्या प्रयत्नामुळे पोलीस संरक्षण मिळालं. फुल्यांच्या परिसरातले, त्यांच्या संबंधातले, तालमीतले, लवजी वस्तादांच्या ह्याच्यातले लोक तिथे त्यांना संरक्षण द्यायला आले खाजगी रीतीनं, आणि ती मिरवणूक पार पडली. जरी या लोकांनी त्यांची ती पर्यायी प्रतिमिरवणूक काढलीच, विडंबन करणारे वगैरे वगैरे, स्वामी गर्दभानंद वगैरे असं. मग माझा मुद्दा काय आहे की त्या पद्धतीने त्या आर्य समाजाचा विटाळ हा फुल्यांनाही नव्हता, तो प्रार्थना समाजाच्या लोकांनाही नव्हता. उलट रानड्यांनी पुढाकार घेतला होता दयानंदांची व्याख्यानं तिथं घडून आणण्यामध्ये. तर हे आपण इतिहासात जाऊन त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती समजून घेतलं पाहिजे ना. ते आपण नेमकं घेत नाही आहोत. आणि ते घेत नाही याचं कारण आपल्या डोक्यात काहीतरी एक राजकीय सुद्धा भानगडी असतात ना, हे तर मान्य करायला पाहिजे. मग त्याच्या पुरतच आपण विचार करायचा आणि तेवढंच आपल्याला अनुकूल येते घ्यायचं, अशी हल्लीच्या लोकांची आपल्याला प्रवृत्ती असते. पण तो मुद्दा बाजूला. म्हणून दुसरीकडे त्यांनी आर्य समाजाच्या चौकटीत सुद्धा जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न केला. आता तिसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी. आता थिओसॉफीचा मुद्दा माझा सांगून झालेला आहे, म्हणजे तोफखान्याच्या संदर्भात, पण तो इथे महत्वाचा नाही, कारण थिओसॉफीची फारशी सोशल इम्प्लिकेशन्स नव्हती. ती वैयक्तिक आध्यात्मिकतेसाठी साधारणपणे आपल्याला त्या काळात तरी शाहू महाराजांच्या संदर्भात होती. स्वतः अॅनी बेजंटबाईंनी होम रूल वगैरे काढली, हे वेगळे वेगळे मुद्दे आहेत. किंवा इव्हन काँग्रेसच्या स्थापनेमागे सुद्धा जे काही लोक होते त्यांच्यामध्ये थिओसॉफीच्या लोकांचा निश्चितपणे संबंध होता, तो वेगळा मुद्दा. पण बेसिकली शाहू महाराज तिकडे वळले त्याचं कारण हे. आणि महाराष्ट्रात तरी त्याला एक सामाजिक परिमाण आलेलं नव्हतं तोपर्यंत. हा झाला मुद्दा. आता हे सगळं आपण जमेच धरलं तर आपल्याला पुढचा काय मुद्दा या ठिकाणी लक्षात येतो की मग आता आर्य समाज हा वैदिकत्वाकडे गेलेला आहे. वैदिक म्हणजे आर्य समाजाचं कॉलेज तिथे आहे कोल्हापुरामध्ये. शाहू महाराज त्याला आश्रय वगैरे देतात त्या सगळ्या गोष्टींना. आता हे सगळं जरी धरलं तरी आणखीन एक फॅक्टर आहे ना त्याच्यामध्ये. मी म्हणालो काय की हे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्या परिस्थितीमधले शाहू महाराजांच्या आसपासचे. मग शाहू महाराज आपण एक कॉन्स्टंट मानला आपण, कारण आपल्याला त्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. तर मग आर्य समाज आहे, ते सत्यशोधक समाज आहे,
आणि इकडे एक फार महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे शंकराचार्यांचं पीठ, की हिंदू धर्मातल्या कुठल्याही प्रकारच्या मतभेदाचा निवाडा, वादाचा निवाडा तो तिथे व्हायचा. आणि ही आजची गोष्ट नाही, ही पूर्वीची गोष्ट आहे, पूर्वीपासूनची गोष्ट आहे. मग त्याला एक महत्व होतं ना. मग साहजिकपणे ह्या वेदोक्तच्या प्रकरणाचा निवाडा कोण देणार? तर शंकराचार्यांचं पीठ देणार. आणि योगायोगानं ते पीठ तिथे संस्थांच्या हद्दीमध्येच होतं, संस्थांच्याच आश्रयाखाली, म्हणजे जागा वगैरे दिलेली, वर्षासनं चालू असलेली, अशा प्रकारची ती गोष्ट होती ना, ती संस्था होती तिथली करवीर संकेश्वर ज्याला म्हणतो आपण. तर त्या मंडळींच्या डोक्यामध्ये परत त्यांच्या त्यांच्या परंपरेतल्या ज्या काही गोष्टी होत्या, की ज्या आधुनिक काळाशी विसंगत होत्या, आणि त्यांच्यावरती दबाव होता, परत लक्षात घ्या, कर्मठ मंडळींचा दबाव होता. त्यामुळे त्यांची भूमिका सामान्यपणे शाहू महाराजांच्या विरोधामध्येच राहिली होती वेदोक्ताच्या प्रकरणामध्ये. आणि मग पुढचा आपोआप साहजिकच आला ना, तो म्हणजे कोणता? की शेवटी ते अवलंबून असायचे संस्थांवरती अनेक गोष्टींमध्ये. मग नाक दाबल्यावर तोंड उघडतं. मग शाहू महाराजांनी ज्या वेळेला त्यांची इनामं वगैरे बंद केली, अमुक काही गोष्टी केल्या, त्यामुळे त्यांच्यातही मतभेद झाले. आणि एक तर परिस्थिती अशी आली की गुरुस्वामी जे असतात, म्हणजे ते विरोधात वेदोक्ताच्या, पण त्यांचा वारसदार जो त्यांनीच ठरवलेला असतो तो बाजूला समर्थनार्थ वेदोक्ताच्या. असा एक हे प्रकार झाला. तर त्याच्यावरती पर्याय काय? तर त्याच्यावरती महाराजांनी असं वाटलं की जर कुणी आधुनिक विद्या विभूषित कुणी तिथे योग्य शंकराचार्य असेल, की ज्याला काळाची जाणीव आहे, तर त्याला जर आपण निवडलं तर तो आपली भूमिका समजून घेऊ शकेल. म्हणून तिथं शंकराचार्य लिंगेश महाभागवत कुर्तकुटे ज्यांना म्हणतो आपण, त्यांची तिथे नियुक्ती झाली. म्हणजे ते आणखीन एक पात्र तिथे आलं. म्हणजे मी अगोदरचे जे 2 सांगितले की नाही तिथे, तर त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो, त्या सगळ्या पीठाचा वगैरे वगैरे वगैरे. आता कुर्तकुटे खरोखर पुरोगामी होते त्या चौकटीमध्ये. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ नाटक लिहिलं, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये आंतरविवाह व्हायला पाहिजे अशा प्रकारचं. तर त्यांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मंदिर प्रवेशाच्या, म्हणजे तो काळाराम, पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर त्याच्यात भाग घेतला तिथे जाऊन त्या मोर्चात, आणि दगडं खाल्ली. हे सांगत नाही कुणी. म्हणजे मग कुर्तकुटीनं आपण तेवढंच फक्त शाहू महाराजांच्या तेवढ्या एका वादापुरतं मर्यादित ठेवतो, आणि मग ते त्यांना बाद करून टाकतो या सगळ्या याच्यातनं. तर मग इतकंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन सावरकरांनी हिंदू महासभा काढू नये, काँग्रेसच्या मध्ये राहूनच काम करावं, हिंदू महासभाला हिंदू धर्माची संघटना म्हणूनच फक्त स्थान असावं. नाहीतर तसं जर त्यांनी केलं, हिंदू महासभेला राजकीय पक्ष केला, तर जो एका बाजूला हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, कारण ती राजकीय संघटना आहे, आणि राजकीय संघटना या नात्याने काँग्रेसचा तिचा मुकाबला नाही होऊ शकत, लक्षात घ्या. उलट जर तुम्ही तसंच ठेवलं ते हिंदू महासभेला, तर हिंदू महासभेशी संबंधित जे लोक काँग्रेसमध्ये आहेत ते काँग्रेसवरती प्रसंगी दडपण आणू शकतात. काँग्रेस जर जास्त झुकायला लागली मुसलमानांच्या बाजूला वगैरे, तर लगाम घालू शकतात, लावू शकतात. हे कुर्तकुटीचं म्हणणं त्यांनी सावरकरांना सांगून पाहिलं, पण सावरकरांनी ऐकलं नाही. आणि पुढे त्यांच्या भाकीच्या प्रमाणेच झालं. हिंदू महासभेला काही काँग्रेसवरती मात करता नाही आली. तर हा वेगळा मुद्दा. म्हणजे कुर्तकुटी हा कशा प्रकारचा मनुष्य होता? कुर्तकुटींनी धर्मसभेमध्ये जाऊन किंवा आपले प्रतिनिधी पाठवून धर्मामध्ये कसा पुरोगामीपणा आवश्यक आहे याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, काशीसारख्या ठिकाणी जाऊन वगैरे वगैरे. पण मग शाहू महाराजांची जी इच्छा होती ती का नाही पूर्ण झाली त्यांच्या बाबतीमध्ये? त्याचं एक साधं कारण तुम्हाला सांगतो. काही बाबतीमध्ये ते आणि टिळक यांचे चांगले रिलेशन्स होते, कारण त्यांनी शंकराचार्य व्हावा म्हणून टिळकांचा त्यांना पाठिंबा होता. म्हणजे त्यांच्या बाबतीत टिळक आणि शाहू महाराज दोघांचं एकमत होतं की अशा प्रकारचा माणूस तिथे पाहिजे, आणि तो तसा होता. पण त्यांचा कल राजकारणाच्या बाजूला टिळकांच्याकडे होता. त्यामुळे ते काँग्रेसच्या व्यासपीठावरती जायला लागले, स्वराज्याच्या चळवळीत भाग घेऊ लागले. ते शाहू महाराजांना राजकीय दृष्टिकोनातून परवडणारं नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं की जसं टिळकांना काही प्रमाणामध्ये सामाजिक गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या, त्यांना जे करायचं आहे त्याच्यात, तसं शाहू महाराजांना राजकीय गोष्टी परवडण्यासारख्या नव्हत्या. ह्या दोघांची व्यावहारिक पातळीवरची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे, आणि नेमकं त्यांचे अनुयायी ते करत नाहीत. तो वेगळा मुद्दा. चला आपण आपलं सांगावं नेहमी. तर अशा पद्धतीने ते सगळं चाललेलं असताना पुढे काय त्यातली एक गंमत झाली की बघा, म्हणजे याच्यात एक साम्य आहे. साम्य म्हणजे कसं की एका बाजूला बहुजनांच्या अंतर्गत पुरोगामी भूमिका घेऊन धर्माच्या बाबतीत सुद्धा पण काँग्रेसला पाठिंबा देणारे असे विठ्ठलरामजी शिंदे होते, आणि दुसऱ्या बाजूला धर्माच्या बाबतीत पुरोगामी भूमिका घेऊन अगदी वेदोक्ताच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणात जमेल तेवढ्या शाहू महाराजांची पाठराखण करू शकणाऱ्यांच्यापैकी शंकराचार्य कुर्तकुटे होते.
त्या दोघांचे संबंध चांगले होते, कुर्तकुटे आणि शिंदे यांचे. म्हणजे अस्पृश्यता निवारण परिषद जेव्हा शिंदेंनी भरवली तेव्हा कुर्तकुटींनी अध्यक्ष म्हणून यायचं मान्य केलं होतं, पण ते नाही आले. म्हणजे टिळकांनी त्यांना सांगितलं की शंकराचार्यांनी आपली लेवल सोडून खाली येऊ नये, कुठल्याही याच्यात जाऊ नये, त्यांनी अंतिम निर्णय द्यावा. म्हणजे ती टिळकांची परत अतिशय व्यावहारिक भूमिका होती धर्मशास्त्राच्या चौकटीमधली. पण शिंदे आणि कुर्तकुट्यांचे संबंध होते. पण मग शिंदे ज्या वेळेला टिळकांच्या राजकारणात जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला लागले वगैरे वगैरे, तेव्हा शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की हे आपल्या याच्यात बसत नाही. म्हणून मग शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या मागे आपली शक्ती उभी केली आणि अस्पृश्यांचा नेता त्यांच्याच जातीचा असला पाहिजे असं सांगून शिंद्यांना तिथून बाजूला कसे जातील हे पाहिलं. म्हणजे ते काय डावपेचाचे भाग असतात, आपण त्याच्या बाबतीत त्यांना कोणाला काही ब्लेम करत नाही आहोत, लक्षात घ्या. आपल्याला फक्त इतिहास समजून घ्यायचा आहे. म्हणून जे भवितव्य शिंद्यांचं तेच भवितव्य तिकडे कुर्तकुटींचं झालं. शिंद्यांनी डिप्रेस मिशन उदाहरणार्थ राजीनामा दिला की आपल्याला पर्याय म्हणून जर 19 लोक शोधत असतील तर ठीक आहे, आपण त्याला कशाला बळी पडायचं, म्हणजे त्याच्यात चिकटून राहायचं. म्हणून जी संस्था त्यांनी स्थापन केली, जी रक्त आणि घाम गाळून वाढवली, तिच्यापासून त्यांना बाजूला व्हावं लागलं. वेगळा मुद्दा. आता तसं काही प्रमाणामध्ये कुर्तकुटींच्या बाबतीत कसं झालं की छत्रपतींनी कुर्तकुटींना शंकराचार्यांच्या पठ्यावरून काढून टाकलं. तिथं आणखीन एक मुद्दा येतो, ट्रिकी मुद्दा येतो की धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यामध्ये श्रेष्ठ संस्था कोण. आणि अर्थात शाहू महाराजांनी जी भूमिका घेतली की त्याच्यात राज्यसत्ता ही श्रेष्ठ आहे, ती धर्मसत्तेला हे करू शकते. म्हणजे आत्ताच बघा ना, म्हणजे आपण आत्ताच जर सांगायचं झालं तर आपण आता धर्मसत्ता नाही आपल्याकडे, आपलं सेक्युलर लोक आहोत, पण आपल्याकडे न्यायालय आहे आणि इकडे पार्लमेंट आहे. म्हणजे राज्य चालवणारे लोक पार्लमेंटमध्ये बसतात आणि कायद्याचा अर्थ ते कायद्यानुसार राज्य चालवतात, पण कायद्याचा अर्थ लावणारे लोक तिकडे. मग आपण बघतो की नाही, न्याय सुप्रीम कोर्ट आणि कायदे करणारी ही लोकसभा किंवा शासन म्हणूयात व्यापक अर्थाने यांच्यात मतभेद होतात. तशाच प्रकारचे ते काही प्रमाणामध्ये मतभेद होते म्हणजे, आणि ते झाले. आणि मग शाहू महाराजांनी भूमिका घेतली की राजसत्ता ही श्रेष्ठ आहे, आणि ती त्यांना भूमिका त्याही वेळेला आणि नंतर सुद्धा, म्हणजे नंतरचं प्रकरण पुढे स्वतंत्र शंकराचार्यांची गादी निर्माण करण्याचं आहे, पीठ निर्माण करण्याचं आहे. त्यांना काही समर्थनार्थ, पुष्ट्यर्थ, पुरावे वगैरे देण्याचं काम केशवराव ठाकरेंनी केलेलं आहे. तो आपण मुद्दा घेऊच. मग ते पाहून चक्क शाहू महाराजांनी हे आपले ऐकत नाहीत वगैरे इत्यादी, त्यांना खालसा करून टाकलं की हे सद्गृहस्थ आता इथून पुढे शंकराचार्य या पदावरती नाही आहेत, आणि आपल्या चॉईसचा माणूस ते परमशास्त्री पित्रे होते, त्यांना तिथे प्रस्थापित केलं. तर ती जी ऑर्डर आहे ना शाहू महाराजांची, ती इंटरेस्टिंग ऑर्डर आहे. मी तुम्हाला ती वाचूनच दाखवायला हरकत नसावी. ती अशी आहे, एकच मिनिट हां, की 12 फेब्रुवारी 1919ची ही हा आदेश आहे. कुर्तकुटी शंकराचार्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करणारा कोल्हापूर दरबाराचा आदेश आहे की श्री विद्याशंकर भारती स्वामी जगद्गुरू करवीर पीठ कंसात पूर्वाश्रमीचे डॉक्टर कुर्तकुटी यांनी संस्थांचा कारभार योग्य प्रकारे चालविला नाही. संस्थांचा म्हणजे पीठाचा. धार्मिक बाबीशिवाय इतर बाबीतही जवळजवळ करू लागले. तो राजकीय, मी तुम्हाला सांगितलं ना. कर्ज फार केले व त्रासून संस्थांच्या जहागिरीचा राजीनामा दिला. पुढे गुरुस्वामीची अवज्ञा करून श्री चंद्रमौळीश्वर व शारदा अंबा यांस मागे टाकून दंडही न घेता पीठ सोडून गेले व आपणास पीठाची जरुरी नाही वगैरे बोलून चालते झाले. ते नाशिकला गेले आणि त्यांनी तिथं पीठ तयार केलं, आपलं स्वतंत्र पीठ. हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे. पुढे वाईकर स्वामींबरोबर संगनमत करून तिकडील साचलेल्या पैशाच्या लोभाने आपला महाराष्ट्रातील जगद्गुरुत्वाचा हक्कही सोडला आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वर्तणुकीने जगद्गुरुत्वाचा राजीनामा दिला आहे व वरील सर्व कारणामुळे ते जगद्गुरुपदास लायक नाहीत असे दिसत असल्यामुळे ते तारीख 15 माहे ऑक्टोबर 1918 रोजी कोल्हापूर सोडून गेल्यापासून ते जगद्गुरु पीठावर राहिले नाहीत असे जाहीर करण्यात यावे. त्यांना यापुढे सदर पीठाचे कसलेही अधिकार चालवण्याचा हक्क नाही. सदर तारखेपासून श्री गुरुस्वामी विद्या नरसिंह भारती हे जगद्गुरु दरबारातून मान्य करण्यात आलेले आहेत असे जाहीर करण्यात येऊन याचा दाखला तिन्ही खात्यांकडे देण्यात यावा म्हणून हुजुरूकडून ठराव नंबर 423 जावक नंबर 366 तारीख 5 माहे फेब्रुवारी सन 1919 आज्ञात आले आहे. त्याप्रमाणे तजवीज व्हावी. हे करवीर सरकारचे गॅजेट 15 फेब्रुवारी 1919 छापलं गेलं आणि
ते आता अधिकृतपणे राहिलेले नाहीत. मग ते नाशिकला गेले होते. नाशिकला त्यांनी स्वतंत्रपणे मी जिथे आहे तिथंच पीठ अशी भूमिका घेतली. आणि मग कोर्ट कशाला झाल्या. कोल्हापूरचे लोक म्हणायला लागले की नाही, आम्ही तुम्हाला बाजूला केलेलं आहे, ते कसं काय असू शकतं. आणि सांगायचा मुद्दा असा की त्या केसमध्ये कुर्तकुटी जिंकले आणि तेच पीठ आहे नाशिकचं. असं असं दोन्ही पीठं चालली आणि नंतर हळूहळू कुर्तकुटींचा त्या पीठामधला कदाचित इंटरेस्ट कमी झालेला दिसतोय, सोडून दिला विषय आपण तो. तर अशा प्रकारे हे शंकराचार्यांचं तिथे चाललेलं आहे. आता पुढचा टप्पा पहा. पुढचा टप्पा शाहू महाराज म्हणले की अरे हे चाललंय काय, म्हणजे आपल्याला एकतर ह्या लोकांना धरून राहावं लागतं, त्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यांनी न्यायप्रमाणे आपल्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं नाही तर मग त्यांना आपला अधिकार वापरून काढून टाकावं लागतं. हे कुणी सांगितलं कटकटी करायला. त्यापेक्षा आपण काय करूयात, आपलं स्वतंत्रच पीठ काढून टाकू ना. म्हणून त्यांनी स्वतंत्र शंकराचार्यांचं पीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला की जो शंकराचार्य ब्राह्मण असता कामा नये. आणि तिथे तो मुद्दा आला, अधिकार कोणाचा. आणि तिथे प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांना एक पुरावा काढून दिला की समर्थ रामदासांच्या नंतर जे काही घडलं त्यांच्या मठामध्ये, तर त्याच्यात कोणाला नेमकं करायचा. त्यांचे शिष्य जे होते, आपण म्हणजे नातेसंबंधाचे नसणारे, तेही हक्क सांगायला लागले, त्यांचे पुतणे वगैरे हक्क सांगायला लागले. मग अशा वेळेला काय करतात, तो सगळा खटला शाहू महाराजांकडे गेला, म्हणजे सातारच्या शाहू महाराजांच्याकडे. आणि शाहू महाराजांनी निर्णय दिला, वंशजाच्या बाजूने दिला, दॅट अपार्ट. म्हणजे अंतिम निर्णय कोणाचा, पीठाबद्दलचा, धर्मपीठाबद्दलचा, तर तो राजाचा. तर म्हणून मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं की आता आपण अत्यंत कॉन्फिडेंटली ही गोष्ट करू शकतो, आणि त्याने ती केली. हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. तर तिथे त्यांनी असं जाहीर केलेलं आहे. पण ते जाहीर करताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आता हे पीठ राहिलं नाही ब्राह्मणांचं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ब्राह्मण हे गुरुच राहिले नाहीत त्या अर्थाने नाही. म्हणून त्यांनी त्या संदर्भामध्ये काय केलं की मग अशा वेळेला ही जी परंपरा आपली चालत आलेली आहे, आणि जी परंपरा शाहू महाराजांना मान्य आहे, संस्कृतमधनं धर्मकृत्य करायची वैदिक पद्धतीनं, हे शाहू महाराजांना मान्य आहे, जे सत्यशोधक समाजाला फुल्यांना मान्य नव्हतं. त्यांनी पर्यायी पद्धत शोधून काढली होती, स्वतः तयार केल्या काही मंत्रवाद, अशा गोष्टी कल्पना आहे. सत्यशोधक लग्नविधी, सत्यशोधक अंत्यसंस्कार, सत्यशोधक घरभरणी, हे सगळं गृहप्रवेश, हे सगळं केलं त्यांनी. त्या अंगणीत हे पडत नाही. मी तिथं ते सत्यशोधक समाजाच्या पासून बाजूला जातात. आणि मग हे करणार कोण, जर ब्राह्मणांना तुम्ही असं बाजूला ठेवलं तर. चक्क त्यांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालय स्थापन केलं आहे जुलै 1920 या 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 महिन्यामध्ये. आणि त्याची भूमिका स्पष्ट करताना महाराजांनी असं म्हटलं की हिंदू समाजात ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे दोन पक्ष निर्माण होऊन त्या दोहोंमधील वाद विकोपास गेला आहे. ही स्थिती देशहितास योग्य नाही. मूळच्या वैदिक धर्माचा लोप ब्राह्मणी धर्माने केला असून ब्राह्मण वर्गाकडून ब्राह्मणेतरांना खऱ्या धर्माचा लाभ होणार नाही. यासाठी क्षत्रिय मराठ्यांनी आपला स्वतंत्र मार्ग अनुसरण्याचे ठरवले आहे. आमच्या या उद्दिष्टाचा पाठपुरावा करावा म्हणून आम्ही शिवाजी क्षत्रिय समाज नावाची संस्था स्थापन केली आहे. शिवाजी वैदिक विद्यालय आणि शिवाजी क्षत्रिय समाज. आमची सर्व धार्मिक कार्ये मराठ्यांकडून करवून घेण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या या संस्थेला कायमचे स्वरूप आहे म्हणून आम्ही पारगाव येथील विख्यात देवतुल्य मौनी महाराजांच्या गादीचा उपयोग करू इच्छितो. मौनी महाराज हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले सत्पुरुष होते. शिवाजी महाराजांना त्यांनी आशीर्वाद दिला होता. तेही संस्थांच्या हद्दीमध्ये होते. मला वाटतं मागच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी तुकाराम महाराजांच्या वंशजाकडे सुद्धा चाचपणी करून पाहिली, पण त्यात काही त्यांना यश आलेलं नाही. तेव्हा मौनी महाराजांचे जे वंशज होते ते त्यांना योग्य वाटले. मौनी बुवा हे क्षत्रिय संत होते आणि ते सर्व मराठ्यांना पूजनीय वाटतात. खरोखरच ते मराठ्यांचे जगद्गुरू होते आणि ते धार्मिक पूजा वेदोक्त पद्धतीने चालवत असत. हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्या गादीवर योग्य अशा मराठ्याची नेमणूक करून त्या गादीचे पुनरुज्जीवन करू आणि आमचे ते अधिकृत धर्मगुरू होतील. इतक्यापर्यंत ते गेलं की स्वतंत्र शंकराचार्यांचं जगद्गुरूचं पीठ, आणि मग ब्राह्मण असणार नाहीत त्याच्यामध्ये. म्हणजे आता त्याचा अर्थ काय होतो माहिती का, की पहा मूळच्या वैदिक धर्माचा लोप ब्राह्मणी धर्माने केला.
म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की धर्माचा ताबा ज्यांच्याकडे होता त्यांनी त्याचा दुरुपयोग केला आणि खरा वैदिक धर्म राहिलाच नाही. म्हणजे ही भूमिका आर्य समाजाच्या जवळ जाणारी आहे. पण अर्थात आर्य समाज अशा प्रकारे ब्राह्मणांच्यावरती बहिष्कार नाही घालणार, हेही तेवढं सत्य आहे. महाराज पुढच्या टप्प्यामध्ये गेले आणि त्यांनी चला हे सगळे ब्राह्मणी म्हणून ज्याला आपण म्हणतो ते सगळं बाजूला केलं. कुठे दरवेळेला यांना हे करता, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्यांनी आता चक्क वेगळं पीठच निर्माण केलं आणि वैदिक विद्यालय की जिथे वेदांत शिक्षण दिलं जाईल, जिथे धर्मकृत्य करण्याचं वैदिक मंत्र म्हणून ते केलं जाईल. हे इथे ती त्यांची प्रेरणा त्यांनी मागे वळून पाहिली तर ती राजाराम छत्री भागवतांची आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून ते योग्य आहे का ह्याच्या बाबतीत सल्ला त्यांनी प्रबोधनकारांचा घेतला, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला मामा वरेरकर सुद्धा शंकराचार्य कसा असला पाहिजे नावा, अर्थात तो मामा वरेरकरांचा नावा शंकराचार्य जो कुणी होता त्यांच्या त्या नाटकामधला तो ब्राह्मणच होता. तो काही ब्राह्मणे तर शंकराचार्य करण्याचं त्यांचं तसं धाडच झालं नाही, ते महाराजांनी प्रत्यक्षात करून दिलं. आणि अशा प्रकारे जाहीरनाम्यात 12 ऑक्टोबर 1920 महाराज म्हणतात की ही गादी निवळ क्षत्रियांची असून शिष्य परंपरेने आजवर चालत आलेली आहे. म्हणजे कोणती? मौनी महाराजांची. या गादीवर क्षत्रिय कुलोत्पन्न सदाशिवराव लक्ष्मणराव पाटील राहणार बेनाडी, म्हणून त्यांना बेनाडीकर असंही म्हणतात, यास जगद्गुरू नेमण्यात आलेले आहे. मग त्यांचा क्षात्र जगद्गुरू म्हणून अभिषेक झाला 21 नोव्हेंबर 1920. वैदिक मंत्रांच्या घोषात हा अभिषेक पाटगावातील मौनी महाराजांच्या मठात संपन्न झाला. नंतर नूतन जगद्गुरूंचा सत्कार करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी कोल्हापुरात खास दरबार भरवला. स्वतः शाहू छत्रपतींनी जगद्गुरूंना लवून मुजरा केला. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या बाबतीमध्ये राजसत्ताही धर्मसत्तेपुढे लीन होते, प्रोव्हाइडेड धर्मसत्तेने तिचं सगळं तिचा आब राखला पाहिजे, हे शाहू महाराजांचं म्हणणं आहे. त्यांना अनुसरून आता राजाच जर मुजरा करतोय छात्र जगद्गुरूला, तर मानकऱ्यांची काय दिशा ते न करण्याची. अपवाद निघाला एक, भास्करराव जाधव दिवाण जे होते कोल्हापूर संस्थानचे. आणि पहा म्हणजे करारी माणसं कशी असतात. शाहू महाराजांना मान्य असलेली गोष्ट मला मान्य नाही हे भर दरबारात सांगण्याचं धाडस भास्कररावांनी दाखवलं आणि मुजरा केला नाही. बाकीच्यांनी मुजरा करून संमती व्यक्त केली. म्हणजे त्याचा मुद्दा काय माहिती का, की अशा प्रकारचं जगद्गुरूचं पीठ निर्माण होणं हे त्या काळात अनेकांना रुचलं नाही. त्यांच्यामध्ये स्वतः विठ्ठलरामजी शिंदे होते आणि त्याच्यामध्ये मराठे नसलेले जे लोक होते ना, की ह्यांनी काय सांगितलं, क्षात्र जगद्गुरू मराठाच. आणि मग बाकीचे लोक होते, मग माळी होते, लिंगायत होते, त्यांना हे मान्य कसं होईल सांगा बरं. म्हणून त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. जैन होते, वारा कोठारी, त्यांनी सांगितलं आम्हाला हे मान्य नाही. मुकुंदराव पाटील होते, त्यांनी सांगितलं आम्हाला हे मान्य नाही. मुकुंदराव पाटील दिनमित्र चालवायचे, ते असं म्हणाले त्या बाबतीमध्ये की सत्यशोधक समाज हा चातुर्वर्ण्य मानत नाही. आता हे पहा, हे सत्यशोधक परंपरेच्या भूमिकेतून बोलतायत आणि इथे शाहू महाराजांनी सत्यशोधक परंपरा बाजूला ठेवली. मी तुम्हाला सांगितलं तिथे त्यांच्यावरती आर्य समाजाचा, किंबहुना आर्य समाजाच्या पुढे पाऊल पुढे जाण्याचा मुद्दा आहे, भूमिका आहे. तर सत्यशोधक समाज मानत नाही चातुर्वर्ण्य. जन्मसिद्ध ब्राह्मण जाती समाजास मान्य नाही, तसेच जन्मसिद्ध क्षत्रियत्वही त्याला मान्य नाही. म्हणजे उद्या समजा शंकराचार्यांच्या गादीवरती महार जातीचा मनुष्य बसून तो जगद्गुरू झाला तरी त्याला ही सत्यशोधक समाज मान्यता देणार नाही. स्पष्ट भूमिका मुकुंदराव पाटलांची होती. सत्यशोधक समाजात सोनार, सुतार, लोहार, जैन, लिंगायत, नावी, कोष्टी, शिंपी, चांभार, महार वगैरे जातीचे लोक आहेत आणि त्यांचा परस्परांशी रोटीबेटी व्यवहार होत नाही. असा प्रत्येक जातीचा समाजी गृहस्थ म्हणजे सत्यशोधक समाजातला आपापल्या पुरता एक एक जगद्गुरू निर्माण करण्याची आवश्यकता साधार सांगू लागेल. हे निदर्शनात आणून मुकुंदराव विचारतात, क्षात्र जगद्गुरू फक्त एक मराठी जातीसाठी आहेत की त्यांची नेमणूक सत्यशोधक समाजासाठी आहे, हा प्रश्न ते विचारतात. आणि हे सगळे ब्राह्मणेतर चळवळीमधले आंतरविरोध आहेत. मी सुरुवातीलाच याच्यात जेव्हा चर्चा केली आपल्या त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये, तेव्हा विठ्ठलरामजी शिंदेच्या संदर्भात हे सगळे कसे त्यांनी आंतरविरोध पुढे आणले हे मी तुम्हाला सांगितले. पण मुद्दा कसा आला इथे की भास्करराव जाधव असतील किंवा प्रबोधनकर ठाकरे स्वतः असतील ना, त्यांनी विरोध केला याला, तर ते दरबाराशी संबंधित नाही आहेत, ते स्वतंत्र आहेत. पण भास्करराव जाधव
हे दरबाराशी संबंधित, दरबाराचे मानकरी, दरबाराचे नोकर असून सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही. आता पुढचा एक मुद्दा सांगतो आणि थांबवतो. पुढे काय झालं? दरबार संपला, भास्करराव त्यांच्या घरी गेले आणि थोड्याच वेळानं शाहू महाराज आपल्या बग्गीतून भास्कररावांच्या घरी गेले. लोकांना वाटलं आता भास्कररावांची खैर नाही, महाराज त्यांना बडतर्फ करणार किंवा काही शिक्षा करणार, व्हॉटेवर. शाहू महाराज गेले आणि भास्कररावांचं अभिनंदन केलं की तुम्ही तुमचा स्वतंत्र बाणा दाखवला, आम्हाला तुमचा अभिमान आहे, संपला मुद्दा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातल्या आंतरविरोधांसह आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि आपण त्याला सामोरे गेले पाहिजेत. आपण फक्त आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आपल्याला जे योग्य वाटेल तेवढंच त्यातनं उचलून घ्यायचं, म्हणजे आपण पर्यायानं आपल्या समाजाच्या प्रगतीला काही घातक गोष्टी करीत आहोत असं मला म्हणायचंय. धन्यवाद.